गुड मॉर्निंग. आता वाजले 6 आणि आम्ही निघालो आहे अलिबागला. हा व्लॉग मुंबईतल्या अलिबाग आमच्या ट्रिपबद्दल असणार आहे, तर प्लीज हा व्लॉग पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही आता ऑटो पकडली. ऑटोने आम्ही आता चाललो स्टेशनला. स्टेशनवरून आम्ही CSTला जाणार आहे. ट्रेन पण इथे मी फोटोज आणि व्हिडिओज काढले, पण इथे उभं राहायला खूप भीती वाटत होती. रात्रीच्या गर्दीमध्ये लोक कसे लटकून जातात काय माहिती. त्यानंतर भूक लागली होती, नाश्ता केला नव्हता, त्यामुळे बिस्किट आणलं होतं फ्रेंडने, ते बिस्किट खाल्लं. त्यानंतर फोटोज वगैरे काढले, ट्रेनमध्ये गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही CSTला पोचलो. CSTला आमचे अजून 2 फ्रेंड्स आले नव्हते, तर त्यांची वाट बघितली. स्टेशन असं रिकामं बघायला किती छान वाटतं. नाही तर मुंबईमध्ये भरपूर गर्दी असते संध्याकाळची आणि सकाळी 9 वाजल्यानंतर. आम्ही सकाळी 7 वाजता पोचलो होतो CSTला. मग आमचे फ्रेंड्सही आले. त्यानंतर आम्ही CSTवरून निघालो गेटवेला जायला. अशी कमी गर्दी मी पहिल्यांदाच बघितली होती. नाही तर CSTला भरपूर गर्दी असते. जेव्हाही कधी आम्ही आले आहे संध्याकाळची किंवा दुपारी वगैरे, तर भरपूर गर्दी असते. सकाळी आल्यामुळे इथे गर्दी कमी आहे, पण तर खूप छान वाटते अशी मुंबई बघायला. त्यानंतर आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीमधून गेलो गेटवेला. मस्त असं सनराईज झाला होता. छान वाटत होतं वातावरण. त्यानंतर चहा घेतला. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात झाली असं वाटतच नाही. मग आम्ही बोटची तिकीट काढली. बोटचं तिकीट आम्हाला 215 रुपयामध्ये भेटली. खूप गर्दी होती. आम्हाला टायमात तिथे पोचायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो. लवकर निघाल्यामुळे कसं सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे होतात, नाही तर मग खूप घाईघाई होते. मस्त असं ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया हे दिसत होतं. खूप भारी वाटत होतं सकाळचं कमी गर्दीमध्ये. बोटही आली होती, त्यामुळे आम्ही बोटीत बसलो. हे बघा 215चं तिकीट आहे. अजंठा जेट्टीमध्ये आम्ही गेलो होतो. मस्त असं वातावरण झालेलं होतं. समुद्र आणि सनराईज खूप भारी वाटत होतं. वरती आम्ही अप्पर डेकची तिकीट काढले होते, त्यामुळे मस्त असं सर्व दृश्य दिसत होते. मी फोटोज काढले, व्हिडिओज काढले, रील्स बनवले. आपल्या मुंबईचं एंट्रन्स किती छान वाटतं ना. एका बाजूला ताज हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया आणि अबरा हॉटेल. ती मस्त वाटते ना. त्यानंतर आम्ही पोचलो मांडवाला. मांडव्यावरून आम्ही निघालो बसने आणि तिथे आम्ही पोचल्यावर नाश्ता केला. त्यानंतर परत बस पकडली. बसनंतर आम्ही पोचलो काशीद बीचला. काशीद बीचजवळ आम्ही हे फार्म हाऊस बुक केलं होतं आमच्या फ्रेंडने. तिथे पोचलो. मस्त असं तर तिकडचं वातावरण होतं. थंडी भरपूर होती तिथे. मस्त असं ग्रीनरी छान वाटत होतं. त्यानंतर फ्रेश झालो. मग आम्ही बीचवरती गेलो फेरफटका मारायला, पण तिथे ऊन होतं. आम्ही दुपारी 12 वाजता पोचलो होतो, त्यामुळे आम्ही आज जास्त गेलो नाही. तिथे थोडंसं दुकान होते, तिथे आराम केला, थंडा वगैरे घेतला. त्यानंतर आलो तिथे फार्म हाऊसवरती. मग जेवलो. जेवणामध्ये सुरमई, चिकन असं होतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो बीचवर. सनसेट होत आला होता, त्यामुळे खूप असं छान वातावरण झालं होतं. शांतता होती, गर्दी नव्हती या बीचवर जास्त, त्यामुळे आम्ही भरपूर असे फोटोज काढले. बघा किती मस्त आकाश आणि समुद्र असं एकदम गुलाबी.
भरपूर असे फोटोज व्हिडिओज काढले, रील्स बनवले. रात्री असं कोळंबी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर उठलो. असं थंड असं वातावरण तिथे झालेलं होतं. त्यानंतर नाश्ता केला. सकाळी नाश्त्याला भुर्जी आणि उपमा वगैरे होता. नाश्ता केला. मग आम्ही निघालो मुंबईला यायला. आम्ही PNPची बोट बुक केली होती. AC बोट होती. खूप कम्फर्टेबल होती. कधी पोचलो मुंबईला कळालंच नाही. पोचल्यावरती इथे आज वाटतं नेव्ही डे होता, त्यामुळे इथे भरपूर अशी गर्दी होती. आपले इंडियाचे नेव्ही ऑफिसरही तिथे भरपूर होते. तिथे त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता नेव्ही डे असल्यामुळे. खूप भारी वाटत होतं त्यांना बघितल्यावरती. एकदम असं प्राऊड फील होत होतं की आपण ह्यांच्यामुळे आपल्या देशात आपण सुरक्षित आहोत. आपले आर्मी ऑफिसर, नेव्ही ऑफिसर ह्यांच्यामुळे आपण आपल्या भारतामध्ये सुरक्षित आहोत. आम्ही निघालो घरी जायला अलिबाग ट्रिपच्या छान अशा आठवणी घेऊन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.